नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला या छोट्या मच्छीचं कालवण पण बनवून दाखवणार आहे, फ्राय पण बनवून दाखवणार आहे। तर अशा प्रकारे मच्छी असते। ह्या मच्छीचं तुम्ही जरा मला नाव सांगा। माझ्या हे फ्रेंडने मला मच्छी पाठवून दिलेली आहे, मस्त लागते चवीला। खूप साऱ्या वेळा मी तिच्याकडे खाल्ली होती, तर तिने मला हे पाठवून दिलेली आहे। तर ही कशी ही करायची तुम्हाला दाखवते। तर अशी बारीक कुठली सुरी घ्यायची आणि हे बघा असे त्याच्यावरची खवलं काढायची पूर्ण। उलट्या बाजूने इकडून शिफ्टीकडच्या बाजूने ह्याला वरती असं करायचं। त्याची पकं वगैरे काढायची, लगेच निघतात, काय असं वेळ लागत नाही निघायला। नाहीतर जिथून आपण मच्छी घेतो की नाही तिथं सुद्धा हे आता काढून देतात अशा प्रकारे। बघा अशा प्रकारे काढून घ्यायचं। तिने मला 2-4 मच्छ्या बघा मी काढून पण ठेवलेल्या आहेत, दाखवलेल्या आहेत कशा पद्धतीने काढायच्या। तर मी तुम्हाला पण दाखवते की कशा पद्धतीने काढायचे आणि फ्रेश आहे बघा अशी असते। तर आता हे अशा प्रकारे तिचं आपण तोंड काढून घेऊया। हे बघा असं काढून घ्यायचं तोंड, हे बघा अशा प्रकारे। आणि जर ह्यात घाण काय असेल का नाही तर ती निघून जाते ह्याच्याबरोबर। बघा बघायचं एकदा, नाही तर असं थोडंसं फोडून काढून घ्यायचं। हे बघा असं, हे असं काढून घ्यायचं, मस्त निघते एकदम। मग आता हे जे पंख ह्याचे आहे ना पाठची शेपटी पहिले आपण काढून घेऊया। बघा असे काढून घ्यायचे, छोटे छोटे पंख आहेत वगैरे अशा पद्धतीने बघा हे साफ करून घ्यायचे। तर मी बाकीचे करून घेते साफ करून घेतलेले आहेत बघा। पहिले तुम्हाला मी फ्राय करून दाखवते। तर त्याला आपला पहिला लिंबाचा रस लावून घ्यायचा। तुम्ही ह्याला आगळ जरी लावलं तरी चालते। मी हे काय केलं होतं माहिती आहे का, मच्छी आणल्यानंतर थोडासा लिंबाचा रस लावून ठेवलं होतं आणि नंतर साफ केलं होतं। तर आता अशा पद्धतीत मी लिंबाचा रस लावून घेतलेला आहे। आता ह्याला लावायसाठी साहित्य बघा तुम्हाला दाखवते। हा रवा घेतलेला आहे अर्धा चमचा, हे तांदळाचं पीठ अर्धा चमचा घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये धने पावडर आहे, जिरे पावडर आहे, गरम मसाला पावडर आहे, लाल मिरची आहे, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली, थोडीशी हळद आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आता हे सगळं आपण एका जागी मिक्स करायचं। मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला या मच्छीला पूर्ण असं दाबून लावून घ्यायचं। ह्यात काय आहे माहिती आहे का, नुसतं चटणी मीठ जरी लावलं तरी पण ही मच्छी छान लागते। मी पुष्कळ रेसिपी अशा खाल्लेल्या आहेत त्यांच्या मच्छीच्या, तर त्या चटणी मिठाच्या पण चांगलं लागते। तर मी तुम्हाला अशा पद्धतीत बी करून दाखवते। मच्छीला मध्ये मध्ये तुम्ही कट मारलं तरी पण चालू शकते, छोटी आहे त्यामुळे मी कट नाही मारलेलं। पण तसे पण जरी चटणी आणि मीठ लावून मध्ये मध्ये कट लावून असं मच्छीला जरी तुम्ही तळलं ना तरी चालेल। असं काय तांदळाचं पीठ आणि हे लावायची पण गरज नाहीये। आणि मच्छीच्या खूप साऱ्या रेसिपी टाकलेल्या आहेत, ते प्राऊनच्या रेसिपी, बांगडा, सुरमई, परत तुम्हाला सांगते मांदेली फ्राय करून दाखवलेली आहे। तर बघा हे असं लावून घ्यायचं दाबून दाबून चांगलं। आणि आता मी पॅन गरम करत ठेवते। पॅन गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि तेल चांगलं गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे आणि गॅस आपला मीडियम करायचा नाही तर बारीक करायचा, अशा लावून घ्यायचे बघा। आता हे कसं हे भाजस्तवर मी दुसऱ्या सुद्धा आपल्या अशा कट करून भाजायला घेईन, कारण की मग हे असं एकदम जर करत बसलं तर खूप उशीर होतं, त्यामुळे मी थोडं थोडं करून घेते। तर असं बारीक गॅसवर नाही तर मीडियम गॅसवर ह्याला खरपूस भाजायचं एकदम बघा। आणि ह्या मच्छीला काय आहे माहिती आहे का, थोडंसं मिरची पावडर जास्त टाकायची म्हणजे जरा चवीला छान लागते। ते पलटी करून घेऊया आता। तर बघा किती मस्त अशी भाजली जाते। तुम्ही हातानं वगैरे करू नका बरं का, मला सवय आहे त्यामुळे मी अशी हातानं करते बघा किती बघा। कारण ही लावलं नाही, थोडासा रवा लागला की नाही की मग छान लागतं। रवा हे लावून ठेवलं तर मस्त भाजले जातात बघा अशा पद्धतीने। आणि अशा लांब लांब थोड्याशा असाव्यात, जास्त असं भरायचं नाही त्याच्यामध्ये, मच्छी जास्त ठेवायची नाही। मग चांगली भाजली जाते सगळ्या साईडून। भाजून झाली बघा, एकदम कडक अशी भाजली जाते। ते बघा हे का किती कडक भाजली गेली बघा, मागून पुढून एकदम मस्त अशी। आणि एकदम बारीक गॅसवर मी भाजलेली आहे। तुम्ही मीडियम गॅसवर जरी भाजली तरी चालतंय, फक्त उभं राहायला लागते तिथं। आता हे अशा पद्धतीने बघा ही छोटी मच्छी म्हणजे भाजून दाखवलेली आहे। आता मी तुम्हाला छोट्या मच्छीचं कालवण बनवून दाखवते। कालवण बनवायसाठी बघा मी तुम्हाला वाटण बनवून दाखवणार आहे। वाटण्यासाठी लागणारे साहित्य बघा, 2 कांदे घेतलेले आहेत बघा मी असे उभे कापून घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतली, अर्धा इंच आलं घेतले, छोटे तुकडे करून घेतले, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या तिखटवाल्या आहेत, पोपटी घेतल्या तरी चालतील, आणि 1 गड्डी लसूण घेतलेला आहे। जर तुम्हाला जर ह्याचं वल्ल्या खोबऱ्याचं वगैरे वाटण पाहिजे असेल ना तर त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। आता ही एवढं वाटण मी थोडंसं मिक्सरला पाणी टाकून बारीक करून घेते। वाटण बघा मी बनवून घेतलेले अशा प्रकारे बनवून घ्यायचं। कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल 1 पळी टाकायचं, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल, अर्धी पळीच टाकली बघा। तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा थोडंसं जिरं टाकायचं। जिरं हलकंसं भाजलं की त्याच्यामध्ये बघा लसणाच्या पाकळ्या मी अशा कुटून घेतलेल्या आहेत, त्या थोडासा लसणाचा कलर चेंज होऊन देऊया बघा। असा कलर झाला पाहिजे, एकदम आपल्याला लाल पण नाही करायचा कारण त्याची चव छान उतरते। आणि गॅस आता जरा बारीक करायचा आणि त्याच्यामध्ये हा मसाला आपण जे मिक्सरला बारीक केला होता ना तो टाकून द्यायचा। मसाला बघा सगळा मी टाकून घेतलेला आहे। तर गॅस मीडियम करायचा आणि मिनिटभर परतून घेऊया आपण। आता हे मसाला बघा परतून घेतलेला आहे, बारीक गॅस करते। आता ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेऊया। छोटा चमचा आहे बघा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर,
1 चमचा धने पावडर, थोडीशी हळद, ही आपली घरची हळद आहे बघा, एवढीशी हळदीने कलर किती छान येतो, मस्त असा येतो। जर तुम्हाला वाटण टाकून जरी करायचं असलं तर वाटण रेसिपी पण मी ह्याच्या खाली लिंक देते, तशा पद्धतीत जरी तुम्ही केलं तरी चालू शकते। आता ह्याच्यामध्ये मिरची पावडर टाकायची, आपण हिरव्या मिरच्या टाकल्या त्याप्रमाणे तुम्ही टाका। आता मी 1.5 चमचा टाकलेलं आहे, मिक्स करून घेऊया। ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, हलवून घेते 1 मिनिटभर। आता ही परतून घेते मी, तेल सुटस्तोवर बघा असा मसाला परतून घेतलेला आहे, अशा पद्धतीत परतून घेतात। आता ज्या मिक्सरमध्ये आपण मसाला बारीक केला तर त्यात मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे। आता तुम्हाला किती कालवण पाहिजे त्याप्रमाणे कालवण करायचं। पातळ जी काय आहे ना, छोटी जी मच्छी आहे ना, त्याचं जरा पातळ कालवण प्यायला भातावर वगैरे एकदम छान असं लागतं। गॅस आपला मिडियमच आहे। आता त्याच्यामध्ये 2 कोकमचे तुकडे टाकणार आहे आणि हे पहिलं आपण आता मिडियम गॅसवर उकळून देऊया, नंतर ह्यात मच्छी सोडायची। 5 ते 7 मिनिट बघा हे चांगलं उकळून दिलेलं आहे, एवढं घट्ट झालंय बघा। ह्याच्यापेक्षा घट्ट असं चांगलं लागत नाही, मग एवढं असं तरी पाहिजेच खायला आपल्याला भातावर वगैरे, भाकरीवर म्हणा। आता ह्याच्यामध्ये बघा ही मच्छी सोडून घ्यायची, ही मस्त कालवण लागतं बरं का। आता हिला चांगले आपण उकळून देऊया। बारीक गॅसवर बघा ठेवलं होतं, 5 ते 7 मिनिट ठेवलं होतं। पहिला पण आपण मसाला असा चांगला भाजून दिला, जास्त असं शिजवायचं नाही बघा, पूर्ण गाळ होऊन जातो, कारण ही छोटी मच्छी आहे ना, तर अशा प्रकारात कालवण होतं, पण चवीला 1 नंबर लागतं। तुम्ही ही मच्छी मी खूप वेळा खाल्ली होती, तर माझी अशी इच्छा होती मी तुम्हाला दाखवावी म्हणून मी तुम्हाला दाखवलेली आहे। करून बघा, इथं पण भेटते ही मच्छी, मस्त अशी लागते। जर रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।